नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या, तुळजा, धनु आणि त्याचबरोबर दत्तू हे सगळेजण बाहेर फिरायला गेलेले आहेत, म्हणजेच आता हनीमूनला गेलेले आहेत. नानांनी त्यांच्यासाठी रिसॉर्ट बुक केलेला आहे आणि ते चौघजण तिकडे गेलेले असतात आणि त्याचवेळी आता रूममध्ये साहित्य घेऊन जात असतात. मग तुळजा आणि सूर्याला विचारलं जातं की ते तुमच्यासाठी एक हनीमून सूटही बुक केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सूर्या आणि तुळजा सांगतात की हे धनु आणि यांच्यासाठी द्या. असं सांगितल्याबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता धनु आणि त्याचबरोबर दत्तू यांच्यासाठी तो हनीमून सूट दिला जातो, कारण त्यांचं नवं लग्न झालेलं आहे, त्यांचं नातं फुललं पाहिजे असं इकडे तुळजा आणि सूर्याला वाटत असतं. आता हे दोघंही रूममध्ये आलेले असतात आणि मग धनु म्हणत असते की अहो कसलं भारी वातावरण आहे, पण इकडे दत्तू मात्र वैतागत असतो. तो म्हणत असतो काय आहे हे सगळं, इथं यायचं पुन्हा एकमेकांशी भांडत बसायचं, या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ते दोघंही एकमेकांशी भांडतच असतात. इकडे तेजू मात्र शांत बसलेली असते, तिला खूप त्रास होत असतो. तिला कळत नसतं की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न तिच्या पुढे पडलेला असतो आणि तिची खूप चिडचिड व्हायला लागलेली असते. त्याचबरोबर तिथं आलेली असते ती म्हणजे राजूने तिच्यासाठी नाश्ता आणलेला असतो आणि राजू म्हणत असते की तेजू अक्का हे घे. तेजूचं लक्षच नसतं तेव्हा राजू म्हणते काय चाललंय तुझं, दादा परत मला फोन करून ओरडेला तेजू अक्काला काय नाश्ता दिलेला नाही म्हणून, मग मला सांग तू काय ऐकत नाहीये, असं राजू विचारू लागते. तेव्हा तेजू म्हणत असते की अगं तसं नाहीये ग, मला कळतच नव्हतं ना म्हणून झालं असं राजूचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे तेजूला राजू समजवू लागते की हे बघ, काही झालं तरीही आता विचार कर की आपल्या पोटातल्या बाळासाठी सगळं व्यवस्थित असलं पाहिजे की नाही, बाळ सुखरूप असलं पाहिजे असं तिला समजवत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ती सांगते की अगं मला ना तुझी मदत हवी होती एका गोष्टीसाठी. हे ऐकल्यावर राजूला इकडे तेजू म्हणू लागते कशासाठी. तेव्हा राजू सांगते की अगं मला जायचं आहे ना, म्हणजे हे बघ ना, महिला सशक्तीकरणाचे एक वर्कशॉप आहे, तिकडे ऑनलाईन तुमचे प्रोडक्ट कसे विकले पाहिजेत त्या संदर्भात आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. इकडे सूर्या आणि तुळजा दोघंही बसलेले असतात, ते दोघंही बोलत असतात. त्याचवेळी सूर्या तुळजाला म्हणत असतो की नक्की काय म्हणायचंय तुला, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग धनु आणि त्याचबरोबर इकडे दत्तू दोघंही फिरायला गेलेले असतात. त्या दोघांचंही छान असं तिथं चाललेलं असतं. दत्तूला मात्र खूप राग येत असतो, त्याला ही गोष्टच पटत नसते, काय आहे हे सगळं, या सगळ्यामुळं असं घडतंय असं त्याचं वागणं असतं आणि त्याची चिडचिडही वाढलेली असते. तेव्हा धनु त्याला समजवत असते की हा असं काय करताय, आपण बाहेर आलोय ना फिरायला, असं धनुचं म्हणणं असतं. आणि धनु दत्तूची समजूत घालत असते आणि म्हणत असते वरती या. एकतर दत्तू म्हणत असतो एकतर ना तू ना हे असे कपडे घेतलेले आहेत त्यामुळे मला कळतच नाहीये सेम. धनु सांगते की अशी हनीमूनला आल्यावर सेम रंगाची कपडे घातली की आपण कपल आहोत ना, हे लोकांच्या लक्षात येतं, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही. आणि मग एक मुलगी येते आणि म्हणू लागते की ताई तुम्हाला फोटो काढायचे आहेत का. मग धनु तर खुशच, फोटो काढायला कोणतरी पाहिजे असं तिला वाटत असतं आणि त्या मुलीच्या हातात मोबाईल द्यायला सांगते आणि दत्तूला म्हणते की आता फोटो काढायचे. मग आता फोटो सेशन सुरू होतं. धनु मात्र जाम खुश झालेली असते, तिला खूप आनंदही झालेला असतो आणि मग तिने वेगवेगळ्या पोजेसमध्ये अगदी दत्तू बरोबर रोमॅन्टिक असं फोटो काढत असते. ती म्हणत असते की मला काय वाटतं माहिती आहे का, रील बनवलं पाहिजे, मस्त असं सगळं केलं पाहिजे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. ती छान छान एन्जॉय करत असते. तिचं असं म्हणणं आहे की बरोबर आहे आणि त्याचबरोबर हे सगळं आहे ते अशा पद्धतीनं घडत आहे. तिला असं वाटत आहे की ठीक आहे ना, म्हणजे आपण आलोय ना, मान्य आहे मला, पण मित्र म्हणून तर छान एन्जॉय करू शकतो असं तिला वाटत असतं. त्याचवेळी तुळजा आणि सूर्या दोघंही बाहेर आलेले असतात. सूर्या म्हणत असतो की मला धनुची काळजी वाटते, ते दोघं बाहेर गेलेत, त्यांना जाऊ द्यायला नको होतं. तेव्हा तुळजा म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण हे सगळं जे काय तू बोलतोयस ना, हे सगळं काय चाललंय सूर्या, अरे ते दोघंजण त्यांना त्यांचा वेळ घालवू दे ना. आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे, हे सगळं कशामुळं असं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे तेव्हा त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की तेजू जी आहे ती रडत असते आणि मग आशा तिथं येते आणि आशा तिथं आल्यानंतर ती म्हणत असते की तेजू काय झालं ग. तेजू मात्र शांतपणे बोलत असते आणि त्यासाठी इकडे तेजू म्हणत असते की नाही काही नाही. तेव्हा तेजूला आशा म्हणू लागते की हे बघ, काही असलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की आईसमोर खोटं नको बोलू,
तसे अश्रू गाळत बसल्याने हे जर असं होत आहे आणि त्याचबरोबर इकडे अश्रू गाळत बसून जर तुला वाटत असेल की तुझं दुःख हे त्रासदायक आहे, त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की तेजूला ती समजवत असते, म्हणत असते जर मला एक साधी गोष्ट माहिती आहे की जर हे असं झालं आणि रडण्यामुळं जर तुझं दुःख कमी होणार असेल तर मला असं वाटतंय माझं तर दुःख किती लवकर संपलं असतं, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तेजूची समजूत घालू लागते. आशा तिला सांगत असते की हे बघ तेजू, काहीही झालं तरीही आत्ता तुझ्या बाळासाठी, तुझ्या पोटामध्ये बाळ वाढतं, एक जीव वाढतोय, त्याला सोबत घेऊन जगायचं आहे, त्याच्यासाठी तुझं जगणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं ती समजावत असते. त्याचबरोबर इकडे धनू आणि दत्तू दोघंही बाहेर फिरून आलेले असतात. दत्तू मात्र इकडे फोनवर बोलत असतो. तो म्हणत असतो की नाही रे सोन्या, नाही रे बिल्लू, ऐकणार रे कामुडे, ऐकणार रे माझं तू, अगं त्या धनूने टाकलेत ते फोटो. ती म्हणत असते तिकडून तू एवढा खुश आहे आणि तुला मात्र माझंच पडलेलं आहे आणि तुला तिथं धनू बरोबर एन्जॉय करायचं आहे, असं कामिनी बोलत असते. आणि दत्तू म्हणत असतो की नानांनी पाठवले म्हणून मी आलेलो आहे, हे बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच धनू म्हणते अहो, आणि मग लॉक उघडायचा आहे, चावी द्या. ती म्हणते की आता एवढं फिरलोय ना की मला आता आईस्क्रीम मागवायचं आहे, आईस्क्रीम खायचं आणि मग झोपायचं आहे, असं तिचं ठरलेलं असतं. तेवढ्यातच दरवाजा उघडतात आणि त्यांच्याकडे एक सरप्राईज असतं, ते म्हणजे हनीमूनसाठी खूप सुंदर अशी रूम सजवलेली असते. धनू म्हणत असते की हे सगळं किती भारी आहे ना. आणि मग तेवढ्यात तुळजा तिथे येते आणि तुळजा म्हणते की हो, आम्ही केलं हे, कसं वाटलं सरप्राईज, हॅपी हनीमून, असं म्हणत त्या दोघांनाही सांगून तिथून निघून येते. इकडे आता सूर्या मात्र म्हणत असते अगं तुळजा बाहेर ये ना, किती वेळ झाले, एकतर काय काम करू इथं, मला ना करमत नाहीये, असं तो सांगत असतो. आणि तुळजा बाहेर येते. इकडे धनू आणि दत्तू, धनू तिथे सोप्यावर असतो आणि त्या धनू तिथे बेडवर असते आणि दत्तू सोप्यावर असतो. तेव्हा धनू म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर असंच रात्रभर जागा राहिला तर काय होईल तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एकतर एक बेड आहे म्हणून त्याला त्रास होत असतो आणि आता मात्र त्याची चिडचिड होत असते. उद्या सकाळी वहिनी काय अर्थ काढेल ते तुम्हाला माहितीच आहे, असं धनू स्पष्टपणे बोलत असते. इकडे तेजू जी आहे ती तात्यांबरोबर बोलत असते. तात्यांना म्हणत असते की आपण एकाच तरजातली दोन पारडे आहोत, तुमचं दुःख आणि माझं दुःख सेमच आहे. काय करू, ह्या माणसाने मला फसवलेलं आहे, माझ्या पोटात त्याचं बाळ वाढतंय आणि हा माणूस दुसऱ्या बाईकडे जातोय, हे सगळं ती सांगत असते. तात्याही रडत असतात. इकडे डॅडींचा नवीनच डाव चाललेला असतो. डॅडी मात्र चिडलेले असतात आणि ते शालनला धमकी देत असतात, आमच्यासाठी घराण्याची इज्जत महत्त्वाची आहे आणि उद्याच्या उद्या तुम्ही जायचं आहे आणि घराण्याची इज्जत जी काय आहे त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. इकडे तुळजा जी आहे ती बाहेर छान तयार होऊन आलेली असते. रेड कलरचा नाईट गाऊन तिनं घातलेला असतो आणि तुळजाकडे सूर्या मात्र पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.